हे जो प्रश्न आहे तो मुंबई शहर आयुक्तालय पोलीस शिपाई भरती परीक्षा 12 जानेवारी 2025ला झालेली। तर बघा प्रश्न काय आहे, प्रश्न इथं दिला आहे। तर पहिली चल फक्त बाजूला काढायची। अशा वेळेस काय करायचं, पहिली चल बाजूला काढायची। चल म्हणजे कोणची, 8x आणि 3x। चल बाजूला काढायची आणि संख्या बाजूला काढायची। मग पहिले चल काय कोणतं आहे, 8x। आता इकडलं बरोबरच्या समोरचं जर चल असेल तर बरोबरच्या डावीकडं आलं तर मायनस होतं, बरोबर। आता हे जे मायनस आहे ते बरोबरच्या पुढं गेल्यानंतर प्लस होतं आहे। इथपर्यंत कळलं, हे बरोबरच्या पुढं गेलं तर प्लस होतं आणि हे बरोबरच्या पाठीमागं आलं तर मायनस होतं। हे मायनसच होतं, चिन्ह फक्त बदलतं आहे। बरोबरच्या डावीकडे आणि उजवीकडे गेलं तर चिन्ह बदलतं, इकडे मायनस आहे तर इकडे गेलंच प्लस होईल, इकडे मायनस आहे तर इकडे प्लस होईल, इकडे प्लस आहे तिकडे गेलंच मायनस होईल। एवढं मात्र लक्षात ठेवायचं। आता यांची वजाबाकी किती आली तर 5x, बरोबर। हे किती झालं यांचं 10। तर 10 छेदस्थानी x बरोबर 10 छेदस्थानी 5। मग xची किंमत किती आली तर 2 आली। xची किंमत किती आली 2 आली। बघा आता इथे तर वरती दिलं आहे, xला किती मानायचं आहे ते बघा, x 2 दिलं आहे। आता xची किंमत आली 2। मग इथं काय दिलं तर x अधिक 1 चा घन। मग xची किंमत किती आली ती 2। मग 2 अधिक 1 ह्यांचा घन, मग ह्यांची अगोदर बेरीज किती झाले 3। आता 3चा घन किती आला 27। त्याच्यानंतरचा प्रश्न 21,025चे वर्गमूळ किती। आता 21,025चे वर्गमूळ किती, 21,025चे वर्गमूळ किती। बघा अशा वेळेस हे लास्टचा अंक घ्यायचा, लास्ट जर 25 असेल तर एकक स्थानी 100% सांगायचं की 25 आहे, 5 आहेच। 25 असलं की 5 येतच वर्गाच्या एकक स्थानी। आता ही संख्या कुठल्या वर्गाच्या जवळ आहे तर बघा अशा वेळेस काय करायचं, ज्याच्या एकक स्थानी 5 आहे ते पहिल्यांदा घ्यायचं। आता हे 5 15 आहे, 15च्या एकक स्थानी काय आहे 5 आहे। मग 5 5 25। आणि हे जर वर्ग कोणाला कळत नसतील काढायचे तर मी व्हिडिओ टाकलेला आहे तो बघा, प्रत्येकाला वर्ग कसे काढायचे, वर्गमूळ कसं काढायचं हे सगळ्यांना समजून येईल। तर त्याच्यासाठी वर्ग कसा करायचा आणि 5 एकक स्थानी असेल तर कसा करायचा, डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ टाकतो ते बघून घ्या पहिला। तर बघा आता ह्याच्यानंतरची संख्येचा गुणाकार किती झाला 225। पण ह्या 225पेक्षा ही छोटी संख्या आहे, कोणची ह्या 3 अंकीची ही 225पेक्षा छोटी संख्या आहे। मग ह्याचा सरळ 145 वर्ग आहे, 145चा वर्ग आहे हा। यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्नावरती दिला आहे। आता याच्यात दिलं आहे उंचीचे प्रमाण, कोणाचं दिलं आहे राजू आणि रोहित ह्या दोघांचं प्रमाण दिलं आहे, राजू आणि रोहित। आता राजूचं प्रमाण किती 4 आहे आणि रोहितचं किती 3 आहे। मग ह्या दोघांचं प्रमाण दिलं आहे तर तिथं उंची कोणाची दिली तर रोहितची दिली। मग रोहितची उंची किती, रोहितचं प्रमाण किती 3 आहे। मग त्याची उंची किती दिली हे बघा 1.2 मीटर, 1.2 मीटर दिली। आणि आता राजूची उंची काढा म्हणून सांगितले। मग राजूचे प्रमाण दिले तर त्याला किती, आता याचा तिरकस गुणाकार 4 गुणिले 1.2 भागिले 3। आता पॉईंटचं लक्षात ठेवायचं नाही, काही नाही, 3 चौक 12, आता 4 चौक 16 आणि पॉईंट होता हा पॉईंट इथं देऊन टाकला। मग किती आलं 1.6 मीटर। कोणाची उंची आली ती राजूची आली। बघा यानंतरचा प्रश्न आहे, 70ला एक खेळणे खरेदी केल्यास तर राजूने तेच खेळणे विकताना 15% नफा मिळवला तर त्या खेळण्याची विक्री किंमत किती असेल। किती टक्के नफा मिळवला आहे 15%। बघा मूळ किंमत किती, त्यानं खरेदी कितीला केलं तर 70, ती किती या 100%। त्यानं किती टक्के नफा मिळवला, तो कसा मिळवला तर 100 मिळवला। मग 100मध्ये 15 मिळवले तर 115 झालं। मग 115 म्हणजे किती, याचा तिरकस गुणाकार 70 गुणिले 115 छेदस्थानी 100। बघा 0 0 कटले, 5 दोन्ही 10,
5 दोन्ही 10 5 त्रिक 15 इथपर्यंत आलं बघा. 7 त्रिक 21 हातचे आले 2 7 दोन्ही 14 आणि 2 16 छेदस्थानी 2 हे 2 जशाला तसं. मग 2 8 16 2 0 0 आणि 2 5 10. मग उत्तर किती आलं 80.5 किंवा 50 बी म्हणू शकता किंवा 5. यानंतरचा प्रश्न काय आहे 17 गुणिले 29 बरोबर 493. तस त्याच संख्या आहेत फक्त त्यांना 0 लावलं आणि की एकाला पॉईंट लावला आहे. अशा वेळेस काय करायचं उत्तर किती दिलेलं आहे तिचं फक्त शोधायचं. उत्तर किती दिले 493. दोन्हीचा गुणाकार 493. गुणाकार सोडवायचा नाही काय नाही काहीच करायचं नाही फक्त उत्तर जितकं दिलं ते जशाला तसं घ्यायचं. आता इथं शून्य किती इथं 1 शून्य आणि त्याच्यानंतर पॉईंट किती इथं 3 पॉईंट आहेत. मग 3 पॉईंटमधून 1 पॉईंट मायनस करायचा आणि इथं पॉईंट द्यायचा. झालं उत्तर. काय केलं लक्षात आलं इथं 17 गुणिले 29 बरोबर 493 आहे. तर 170 गुणिले 0.029 आहे त्याचं उत्तर काय सांगितलं आहे. तर मग इथं उत्तर दिलेलं आहे ऑलरेडी त्याच्यामुळे याला सोडवायची गरज आहे का टाईमपास करायची गरज आहे का. मग हे जशाल तसं उत्तर घ्यायचं. इथं जे 0 दिलं आहे आणि पुढं पॉईंट दिला आहे ते पॉईंटमधला हे 0 मायनस करायचा आणि 2 पॉईंट सरकवायचे 2 नंतर पॉईंट द्यायचं. झालं उत्तर द्यायचं.